सर्वांना क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय. जय श्री मित्रांनो. तर बघा, आपण आज आलो आहे हे नाशिक महाकर्मभूमी बुद्ध विहार नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या एकदम जस्ट बाजूला आहे बघा, महाकर्मभूमी बुद्ध विहार नाशिक रोड. अगदी आपला मुंबईचा पॅगोडा, बोरिवलीचा पॅगोडा तसंच एकदम यांचं वरती म्हणजे त्याची प्रतिकृती आहे, प्रतिकृतीसारखंच बनवलेलं आहे बघा. बघा किती छान असं बुद्ध विहार आहे. महाकर्मभूमी बुद्ध विहार नाशिक रोड. इथं कर्मचारी असतात विहाराचे. आणि परत आतमध्ये गेल्यानंतर बघा कशी छानपैकी मूर्ती आहे. आणि असं बघा, असं गोल गुंफज असं वरती तथागत भगवान बुद्धांचं असं पुनरागमन, आनंदबोधी, मार पराजित असं बघा त्यांचं थोडंफार जीवनपट याच्यामध्ये वरती प्रतिकृत केलेलं आहे. त्यानंतर असं बघा धम्मचक्र आहे मस्त मोठं. आणि भंतेजी आहेत, वंदामी भंतेजी आहेत. आणि आपल्याला थोडक्यात माहिती विहाराबद्दल थोडक्यात माहिती देणार आहेत. आणि आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहेत सनी दादा जाधव. जय भीम. आपण या ठिकाणी नाशिक रोडच्या महाकर्मभूमी बुद्ध विहारात आज म्हणजे या ठिकाणी हा शूट केला जातो. हे नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे महाकर्मभूमी बुद्ध विहार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा नाशिक जिल्ह्यात आले होते तेव्हा ह्या महाकर्मभूमी म्हणजे पूर्वीचं दीनबंधू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय येथे ते नेहमी आहेत. आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक जिल्ह्याच्या एवढ्या मुक्कामी घोषणा केली होती की मी कोणत्या धर्मात जन्माला आलो हे माझ्या हातात नव्हतं, पण कोणत्या धर्मात मरावं हे माझ्या हातात आहे. त्या घोषणेला जेव्हा बाबासाहेब आंबेडकर 13 ऑक्टोबर 1935 साली जेव्हा नाशिकमध्ये आले होते तर त्याच्या एक दिवस अगोदर ह्या महाकर्मभूमी बुद्ध विहार म्हणजेच पूर्वीचं दीनबंधू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय या ठिकाणी आले होते. आणि ह्या ठिकाणी येऊन त्यांनी तो संकल्प केला. आणि त्यानंतर येवला जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली होती 1935 साली त्या ठिकाणी गेलेले होते. आणि तेव्हापासून या ठिकाणी अतिशय महत्त्व आहे. त्यानंतर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीनबंधू वाचनालयाचं येथे मोठ्या स्वरूपात बौद्धविहार झालं आहे. आणि ह्या बुद्धविहारामध्ये भारतीय बौद्ध महासभा नाशिक शहर शाखेच्या माध्यमातून सर्व महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी तसेच बौद्ध पौर्णिमा असे बौद्ध धार्मिक सण उत्सव या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने या ठिकाणी साजरे करतो आपण. आणि अतिशय पवित्र स्थान आहे. तर मी सर्व भारतातील आणि सर्व बौद्ध धर्मीय लोकांना विनंती करेन की आपण दर रविवारी बौद्ध विहारात गेलं पाहिजे. आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा नाशिक शहर शाखेच्या माध्यमातून डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर जे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत, जे समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांच्या अनुषंगाने त्यांच्या आदेशाने या ठिकाणी दर रविवारी आपण परेड घेतो. तसेच या ठिकाणी बौद्धवंदना दर रविवारी घेतली जाते. मी प्रत्येकाला विनंती करेन की आपण सुद्धा आपल्या एरियामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये जिथे कुठे विहार असेल त्या विहारामध्ये जाऊन प्रत्येकाने वंदना घेतली पाहिजे दर रविवारी. एवढंच मी विनंती करेन. आणि प्रत्येकाने या महाबोधी विहाराला जरूर भेट जेव्हा नाशिक रोडला येतील तुम्ही तेव्हा नक्कीच या ठिकाणी आपण भेट द्यावी ही एक तुम्हाला विनंती असेल. जय भीम. तर हात जोड आहे.